नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनर्सना मोठा दिलासा, ईपीएफओने घेतला महत्त्वाचा निर्णय। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजे ईपीएफओने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यांच्यासोबत एक मोठा करार केला आहे। या भागीदारीमुळे ईपीएफओ पेन्शनधारकांना त्यांचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र घर बसल्या मिळवणे शक्य होणार आहे। ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे। मित्रांनो, घर बसल्या कशी मिळणार ही सुविधा याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, या नवीन सुविधेसाठी IPPB आपले विशाल नेटवर्क वापरणार आहे। देशभरातील 1.65 लाख पोस्ट ऑफिस आणि 3 लाखाहून अधिक डोअर स्टेप बँकिंग कर्मचारी पेन्शनधारकांना ही सेवा पुरवतील। पेन्शनधारकांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी IPPB ॲप वापरता येईल किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधता येईल। मित्रांनो, पेन्शनधारकाने विनंती केल्यानंतर पोस्टमॅन किंवा कर्मचारी मोबाईल डिव्हाइस घेऊन त्यांच्या घरी येतील। तिथे पेन्शनधारकाचे फेस ऑथेंटिकेशन किंवा फिंगरप्रिंट वापरून बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल। हे प्रमाणपत्र थेट ईपीएफओला पाठवले जाईल, ज्यामुळे पेन्शन अखंडितपणे सुरू राहील। यामुळे कागदी प्रमाणपत्राची गरज संपुष्टात येईल। मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण भागीदारी ईपीएफओच्या 73व्या स्थापना दिनी दिल्ली येथे जाहीर करण्यात आली। यावेळी केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया प्रमुख पाहुणे उपस्थित होते। IPPBचे MD R विश्वेश्वरन आणि ईपीएफओ आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या। ही सेवा 1995च्या कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत येणाऱ्या पेन्शनधारकांसाठी आहे। दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते, अन्यथा पेन्शन थांबवली जाते। आता ही धावपळ थांबणार असून विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील वृद्धांना याचा सर्वाधिक फायदा होईल। ही भागीदारी डिजिटल इंडिया उपक्रमाला बळ देईल। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।